पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यामध्ये फोनवरून संवाद झालाय। भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। उच्चस्तरीय संवादातून भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण आणि राजनैतिक संबंध अधिक दृढ होणार आहेत। पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे। अमेरिकेच्या F-15E फायटर जेट मलब्याचे फोटो इराणकडून जारी करण्यात आले। स्ट्राइक ईगल या लढाऊ विमानाच्या मलब्याचे नवीन फोटो समोर आले। वैमानिकांच्या बचाव मोहिमेदरम्यान विमानाचे मोठे नुकसान झाले। अमेरिकेच्या F-15E फायटर जेट मलब्याचे फोटो हे इराणकडून जारी करण्यात आलेले आहेत। या फायटर जेटचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष हा सुरूच आहे। अकाली दलाकडून महिला आरक्षण बिल आणि डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्यात आलाय। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडून अकाली दलाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले। देशातील महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आणि महिला आरक्षण विधेयक प्रभावीपणे लागू करण्यासाठी इतर पक्षांनी सुद्धा पाठिंबा द्यावा असं आवाहन रिजिजू यांच्याकडून करण्यात आलंय। सुनेत्रा पवारांनी अजूनही अर्थ खातं का मागितलं नाही असा सवाल दानवेंकडून करण्यात आलाय। सुनेत्रा पवारांनी भूमिका मांडली पाहिजे असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। दादांच्या पक्षाच्या वतीनं कोणतीही भूमिका घेतली जात नाही म्हणून काँग्रेसनं असं बोललं असावं। गुंगी गुडिया टीकेवर अंबादास दानवेंकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे। अर्थ खातं अजित दादांकडे होतं, ते का मागितलं गेलं नाही? अध्यक्ष आहे ना सुनेत्रा वहिनी, त्यांनी याच्यावर भूमिका मांडली पाहिजे ना। त्यांच्या खात्याच्या काही मंत्र्यांचा राजीनामा झाला, त्या जागी नवीन मंत्री नेमायचे, तिथे नवीन मंत्री दिला पाहिजे। पण ते बोलतात का नाही बोलतात आम्हाला माहिती नाही। बोलले असते आता पण व्हायला पाहिजे होते। याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी त्यांना आता गृहीत धरतायत आणि त्याच्यामुळं व्यापक अर्थाने जर बघितलं तर मला असं वाटतं आत्ताच्या घडीला अजितदादांच्या पक्षाच्या वतीनं कोणतीच भूमिका व्यक्त केली जात नाही आणि म्हणून काँग्रेस असं बोलले असते। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेला 1 महिना उलटूनही घटनेसाठी जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे। तर दुसरीकडे राज्य सरकार आणि कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीकडून आर्थिक मदत न मिळाल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने केलाय।